Yes. Application of Collard's law to calculate conductance of a weak electrolyte. First application. Second आहे to calculate degree of dissociation. कंडक्टन्सचा सिम्बॉल काय? G. G. Okay. And to calculate the degree of dissociation. Degree of dissociation कोणती आहे? Symbol alpha. Alpha. हा. So डिग्रीचा अर्थ काय होतो या ठिकाणी? डिवाइड करने. परत बोल. डिवाइड करने. नाही डिवाइड नाही. डिसोसिएशन प्रमाण. हा कोणतरी मराठीत सांगितलं. डिग्री म्हणजे काय? डिग्रीचा अर्थ असा होतो एखादी गोष्ट किती एक्सटेंटला होती, किती कमी आणि किती जास्त होती, त्याला काय म्हणतात? डिग्री. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर्म्युला आहे इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स ऍट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय इक्वल कंडक्टन्स ऍट इन्फानाइट डायल्युशन. ही कन्सेप्ट झाली ना आपली इन्फानाइट डायल्युशन? हो सर, झाली सर. ठीक आहे. ओके. सो काय केलं बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येणार. एक एक नीट बघा प्रॉब्लेम कसे विचारतात त्याच्यामध्ये. एक सॉरी, तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला समजा माहिती असला तर तुम्हाला विचारतात की अल्फा फाइंड आउट करा किंवा के फाइंड आउट करा असं सांगतात. पण के फाइंड आउट करण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडं? अल्फा. मग अल्फाला काढण्यासाठी हा फॉर्म्युला असं ते लिंक करतात आणि एक प्रॉब्लेम डिझाईन केलेला असतो नेहमी. ठीक आहे. सो फर्स्ट झालं आपलं कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. सेकंडचा फॉर्म्युला आपल्याकडे डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. अँड थर्ड के म्हणजे काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट. ओके. बर, मग आता खाली असं का लिहिलं बरं? के इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर. इफ काय लिहिलंय? येस, अल्फा is less than equal to 5%. 5%. जर असं झालं तरच हा फॉर्म्युला मॉडिफाय होणार या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग कोलार्स लॉ मध्ये हे 3 ऍप्लिकेशन आहेत. सो तुम्ही जर कोलार्स लॉ लक्षात ठेवला तर तुम्ही काय काय म्हणजे रिमाइंड करणार की याचं एक्झॅक्ट आपण कुठे यूज करणार? फर्स्ट काय? टू कॅल्क्युलेट Degree of this to calculate conductance of weak electrolyte. वीक इलेक्ट्रोलाइट. मग तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइटचे नाव पण माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरून डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉमन असते ती सांगता येते. अल्फा इज इक्वल टू समथिंग. आणि के म्हणजे डिसोसिएशनचा काय झाला? कॉन्स्टंट. Constant. एवढं समजलं एबीसी? हो सर. ओके. बाकीचे कोणी बोलत नाही, समजते ना? सर बोल. यस सर. नाही सर. हा. अरे बाकी कोणाचा आवाज नाही आला. हँड रेस करा. समजते का? हँड रेस सगळे करतात लगेच. तुम्ही मोबाईलवर असता का सगळे? हो सर. हो सर. ठीक आहे. चला पुढे. सोल्युबिलिटी that is S and KSP of any sparingly soluble salt. चला बघू आपण. मला एक सांगा, सोल्युबिलिटी म्हणजे काय? एखादा कंपाऊंड दुसऱ्यामध्ये सोल्युबल होतो म्हणजे तिथे एक्झॅक्टली काय होतं? डिसोसिएशन. आयन्स फॉर्म होता. एक जण म्हणतो डिसोसिएशन, एक म्हणतो आयन्स फॉर्म होतात. दोन्ही पण बरोबर, पण एक्झॅक्ट फायनली काय होतं तिथं? नाही माहिती? सर कंपाऊंड. बरं केएसपी म्हणजे काय? केएसपी इथं दिसतंय कुठं तुम्हाला? केएसपीचं मिनिंग नाही. बरं बघा, आता पहिल्यांदा सोल्युबिलिटी म्हणजे समजून घ्या की 2 गोष्टी होतात, बॉन्ड ब्रेकिंग आणि त्याच्या अपोजिट काय? बॉन्ड मेकिंग. बॉन्ड जॉईन. सो ब्रेकिंग अँड मेकिंग झालं तरच तो कंपाऊंड सोल्युबल होतो. पहिल्यांदा ब्रेकिंग झालं पाहिजे. सगळेच कंपाऊंडचे बॉन्ड ब्रेक करू शकत नाही, त्यामुळे सगळेच कंपाऊंड सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही म्हणजे सोल्युबल होत नाही. ठीक आहे. सो हा झाला तुमचा एस. पुढे काय लिहिलंय?
Sparingly soluble salt means salt with very less solubility. Saturated solution define करता येईल कोणाला? सिंगल बॉन्ड वाली solution. नाही नाही ते नाही ते नाही ते आपलं बरोबर ते ऑर्गॅनिक्स आहे, पण हे सोल्युशन आहे. एखादी गोष्ट सॅच्युरेट होती म्हणजे ती ओपन अप होती का क्लोज अप होती? Close up. Close up. एखादं सोल्युशन सॅच्युरेटेड कधी होणार आहे? सोल्युशनचे दोन पार्ट कोणते? सोल्युट आणि Solute and solvent. सॉल्व्हंट. Solute and solvent. मग तुम्ही सोल्यूट घेतलंय आणि तुम्ही सॉल्व्हंट ऍड करत चालले तर किती पण केलं तरी डिझॉल्व्ह होतं का? नाही. नाही. मग एक पॉइंट येतो ज्या पॉइंटला ते सोल्युशन आता काही पण ऍड करू नाही शकत स्वतःमध्ये, त्या सोल्युशनला काय म्हणायचं? Saturated solution. सोल्युशन Solution. of sparingly soluble salt can be considered as infinitely dilute solution. नीट समजून घ्या काय म्हणता येते. आता तुम्हाला सांगितलं सॅच्युरेटेड सोल्युशन काय, आणि ते सॅच्युरेटेड सोल्युशन कसलं घ्यायचं? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं. स्पॅरिंगली म्हणजे काय? खूप हाय फ्लो का इंटरमिजिएट आहे? Intermediate. हा, मग ते इंटरमिजिएट आहे, पण ते कोणाचं आहे? सॅच्युरेटेड सोल्युशनचं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला डायरेक्ट काय म्हणतो आपण? इन्फानाइटली डायल्यूट सोल्युशन. म्हणजे काय बघा, एक तुम्ही बिकर घेतला, बिकर मध्ये पाणी घेतलंय आणि तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकली, असं करत करत तुम्ही ती साखर 10 चमचे नेली, आता ती डिझॉल्व्ह होत नाही, याला काय म्हणणार? सॅच्युरेटेड. हा, आता ते सॅच्युरेटेड जे सोल्युशन आहे, ओके, ते सोल्युशन कम्पेअर कशाशी करतात? ते स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. म्हणजे तुम्ही एखादा सॉल्ट घेतला, त्या सेकंड बिकर मध्ये टाकताय, तो इझिली डिझॉल्व्ह होत नाहीये. मग या सोल्युशनच्या समोर नीट ऐका काय म्हणतोय, हे सॅच्युरेटेड आहे. ओके, पूर्ण आता भरलंय ते, आणि दुसरं जे सोल्युशन आहे त्याच्यात पाणी आहे आणि तुम्ही थोडस काहीतरी टाकताय आणि ते जे काय टाकणार आहे ते त्याच्यात मिक्स होत नाही लवकर. मग पहिल्या सोल्युशनच्या समोर दुसरं सोल्युशन कसं वाटतंय? येस, So saturated. नो, इन्फायनाइटली डायल्यूट वाटतंय, कारण हे एवढं डेन्स झालंय, त्याच्यासमोर नॉर्मल सोल्युशन पण इन्फायनाइटली डायल्यूट वाटतं. मिनिंग समजलं का? हो हो सर. बर, हो सर. येस. किंवा असं एक्झाम्पल घेतलं, मला सांगा सर, 95% चांगले मार्क आहे का 12वीला? हो सर. चांगले ना? पण तुमच्या वर्गात किती मुलं आहे टोटल? 50. 55. 55. चला 60 समजा, तर मला सांगा की सगळ्यांनाच 95 पडले तर चांगले का? मग नाही. नाही, कारण कम्पॅरिझन हो, होणार नाही ना. आता समजा एखादा आहे तुमच्या वर्गामध्ये सगळ्यांनाच समजा पडले 60 सपोज, आणि एखाद्याला 70 पडले, तर तो 70 कसा वाटणार आहे? हायर, टॉपर. टॉपर वाटणार. ठीक आहे, सो दॅट 70 इज नथिंग बट इन्फानाइटली डायल्यूट. Infinitely dilute. आणि 60 वाले सगळे काय झाले? सॅच्युरेटेड. Saturated. ओके, पुढं. इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, व्हॉट इज दिस? Delta. Molar conductance. मोलार. Molar conductance. हा फॉर्म्युला आपण बघितला होता, K into 1000 divided by M, आणि M is Molarity. solubility. Molarity. ठीक आहे, मग आता त्यांनी काय केलं बरं? इकडून इकडे हा फॉर्म्युला कसा आला? काय चेंजेस झाले एकदा चेक करा. M ची जागा कोणी घेतली? सोल्युबिलिटी, कारण M इज इक्वल टू सोल्युबिलिटी. Solubility. हा, एवढं क्लिअर आता? हो सर. हो सर. ठीक आहे, हो सर. ओके. सो आता आपल्याला पुढचे पॉइंट बघायचे, गोल्डन की पॉइंट्स. त्याच्यातला पहिला बघू. आयोनिक कंडक्टन्स, सिग्मा अँड मोबिलिटी ऑफ आयन्स. ज्या टर्म आपण नवीन नवीन बघतोय त्या सगळ्या आपण एक्सप्लेन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला नंतर कन्फ्युजन होणार नाही. सो व्हॉट इज कंडक्टन्स हे आपल्याला समजतं, पण व्हॉट इज आयोनिक कंडक्टन्स? येस, आयन मध्ये जे कंडक्शन, आयन मुळे जे Electrolyte solution मध्ये जो
थोडक्यात कंडक्टन्स ड्यू टू आयन्स इज आयोनिक कंडक्टन्स, बरोबर. हो सर. हो सर. अँड मोबिलिटी ऑफ आयन्स. मला सांगा मोबिलिटीवर काय काय फॅक्टर डिपेंड आहे. एखाद्या आयन मध्ये मोबिलिटी वाढली तर काय वाढतं? रेट ऑफ रिएक्शन वाढतो का टेम्परेचर वाढतं का दोन्ही पण वाढतं? दोन्ही पण. दोन्ही पण दोन्ही दोन्ही पण पण. वाढतं. रेट बरं, ऑफ रिएक्शन. हा ठीक आहे, रेट ऑफ रिएक्शन पण. मग आता आपल्याला या दोघांचं रिलेशन बघायचं की मोबिलिटीचं आणि कंडक्टन्सचं काय रिलेशन आहे. बघा आता, इन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन द आयोनिक कंडक्टन्स ऑफ एनी आयन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोबिलिटी ऑर द स्पीड ऑफ आयन. सो हा जो सिम्बॉल याला काय म्हणता तुम्ही? लॅम्बडा. लॅम्बडा. And what is this? म्यू. Mu. So lambda is directly proportional to mu. कॅटायन साठी C लिहिला, anion साठी A लिहिला. ठीक आहे, पुढं. सो तुमचा जो लॅम्बडा C इज इक्वल टू म्यू C. मग व्हॉट इज F? F काय असतो नेहमी? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट ची व्हॅल्यू इथं दिली 96500. C फॉर? कॅटायन. नाही नाही नाही, अजिबात नाही, युनिट आहे. कॅटायन. कुलम येते. 9650 कुलम येते. ओके, ठीक आहे. इन द सेम वे खाली पण F वापरलेला आहे. मग या एवढ्या एरिया मधून आपल्याला काय समजलं? आयोनिक कंडक्टन्स आणि कसलं रिलेशन आहे ते? मोबिलिटी. मोबिलिटी. रेट ऑफ रिएक्शन. स्पीड. येस, ओके. आता थोडक्यात काय, जेवढे आयन्स मोबाईल जास्त, आणि क्वेश्चन एक चांगला भेटला. हा नंबर कॅल्क्युलेट करता येतो काय बघा आता. द करंट फ्लोईंग थ्रू अन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ज्यावेळेस आपण रीड करतोय, त्या लाईन्स रीड करतोय, तर ते फक्त ऐकायचं नाही, ते इमॅजिन करायचं का काय होतंय एक्झॅक्टली. बघा, द करंट फ्लोईंग थ्रू इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. तुमच्याकडे एक बिकर आहे, बिकर मध्ये सोल्युशन आहे आणि त्याच्यातून काय फ्लो होतोय? करंट. करंट. ओके. देन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज कॅरीड बाय आयन्स. आता करंट फ्लो होण्यासाठी काय लागतं? एक्सचेंज व्हायला लागतो. एक्सचेंज कोण करतं? दोन, कॅटायन आणि anion. anion. द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट. जेवढा काय टोटल करंट आहे त्या सर्किट मध्ये, त्या बिकर मध्ये, त्याचा आपण एक छोटासा काय घेतला? फ्रॅक्शन. छोटासा पार्ट. कॅरीड बाय अन आयन. आता एक आयन म्हणजे 100 आयन असेल तर एक आयनचा जो काही चार्ज आहे किंवा करंट आहे तो फ्रॅक्शन असणार आहे. आणि त्यालाच काय म्हणायचं? ट्रान्सपोर्ट नंबर. समजलं? हो सर. परत समजून घ्या. समजा तुम्ही 50 जण आहे, 50 जणांना मी एक काम सांगितलं की फॉर एक्झाम्पल की एक सर्टन बुक्स आहे ते उचलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचे समोर. तुम्ही 50 जणांनी 50 बुक उचलले म्हणजे प्रत्येकाचा शेअर म्हणजे काय? टोटल एकाचा शेअर टोटल असतो का फ्रॅक्शन असणार त्याचा? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. ओके. मग त्या एका पर्टिक्युलर स्टुडंटनी जे काही काम केलं त्याचा जो नंबर आहे त्याला काय म्हणायचं? ट्रान्सपोर्ट नंबर. ट्रान्सपोर्ट नंबर. सो इन द सेम वे तुमच्याकडे एक सोल्युशन आहे, त्या सोल्युशन मधून करंट पास केला, जेवढा करंट पास झाला त्याच्यापैकी एका आयन मुळे जेवढा करंट पास झाला त्या नंबरलाच काय म्हणायचं? ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट नंबर. ट्रान्सपोर्ट नंबर. सगळ्यांना कन्सेप्ट समजताय ना? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, पुढे बघा आता. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन. आता हे काय कन्सेप्ट कळाली म्हणजे ते मॅथमॅटिकल इक्वेशन फक्त पुट करून देतात ते. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन म्हणून टी च्या खाली काय लिहिला? सी. आणि टी च्या खाली काय लिहिला? ए. ए फॉर anion. anion. अगेन मी परत विसरलो, तुम्ही मला आठवण करून देत. जय लॅम्बडा काय मला नाही लक्षात. लॅम्बडा काय होतो? चलो वरती जाऊन बघू. व्हॉट इज लॅम्बडा? आयोनिक कंडक्टन्स. येस, आयोनिक कंडक्टन्स. सो बघा आता, आयोनिक कंडक्टन्स ऑफ सी. सी म्हणजे कॅटायन डिवायडेड बाय आयोनिक कंडक्टन्स ऑफ सी प्लस ए. याच्यावरून आपण डायरेक्टली काय काढू शकतो? ट्रान्सपोर्ट नंबर. आता बघा, एखादा फॉर्म्युला कसा समजून घ्यायचा. आता तुम्हाला काय करायचंय की एका कॅटायनचा चार्ज काढायचा आहे पूर्ण सोल्युशन मधून. तुम्हाला त्याला डिवाइड कशाने करायला लागेल? पूर्ण सोल्युशननी. पूर्ण सोल्युशन म्हणजे कॅटायन प्लस anion. anion. ओके.
मला सांगा, आपण डिवाइड करतो म्हणजे कम्पॅरिझन असतं का मल्टिप्लाय करतो म्हणजे कम्पॅरिझन असतं? डिवाइड करतो म्हणजे कंपॅरिझन. सो आपण कम्पेअर करतोय, कम्पेअर करताना डिव्हिजन केलं, कोणाचं केलं? कॅटायन, एक कॅटायनचं अख्ख्या सोल्युशन बरोबर. मग अख्ख्या सोल्युशन बरोबर एकाच, त्यालाच आपण कन्सेप्टला नाव काय दिलं? ट्रान्सपोर्ट नंबर. ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट नंबर. इन द सेम वे हा आला टी आहे, आणि शेवटी आपण TC प्लस TA इज इक्वल टू 1 असं कसं आलं बरं? जेवढे कॅटायन तेवढेच काय असतात? एनायन. anion. म्हणजे दोघं 50-50 असेल तर 50 प्लस 50 आन्सर काय येतं? 1. 1. Okay, then if mu is equal to mu आहे थोडक्यात, then TC is equal to TA. याचं रिलेशन काय लॉजिक लागतंय का बघा बरं? हे दोघं सेम आहे म्हणजे हे दोन सेम येतील का? हो सर. हो सर. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला ओव्हरऑल कन्सेप्ट कळली. मग आता आपण याचं काय बघू? ऍप्लिकेशन म्हणजे काय सोडवायचे? प्रॉब्लेम्स, एक्झाम्पल. हा. मला एक सांगा की तुम्ही कॅल्क्युलेशन डायरेक्ट करता की लॉग टेबल नाही करता? डायरेक्ट करतो सर. ठीक आहे, डायरेक्ट करतो सर. ठीक आहे, बघू मग तुमचं स्पीड आहे का. चला, तुमच्या समोर एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम समजा एक्झाम मध्ये आला तर तुम्ही पहिल्यांदा काय करणार? रीड करणार का त्याच्यातले लगेच पॉइंट्स बनवून घेणार? रीड करणार. रीड करणार. चला बघू आपण. इक्वल व्हॉल्युम्स ऑफ, इथं लगेच शब्द डोक्यात आला पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा काय दिला? व्हॉल्यूम. ओके, 0.015 मोलार. व्हॉट इज दिस? हे काय दिलंय? मोल मध्ये काय दिलं? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. ओके, कोणाचं? ऍसिटिक ऍसिडचं. 0.01 मोलार NaOH आर मिक्स टुगेदर. म्हणजे एक ऍसिड आणि दुसरा बेस एकमेकांमध्ये काय केला? मिक्स. ठीक आहे. मिक्स. So what would be the molar conductivity of mixture if the conductivity of this CH3CONA is this much? आता तुम्ही नीट बघा, नंबरच्या बेसिसवर आपल्याला प्रॉब्लेम नाही सोडवता येणार, आपल्याला इक्वेशनची मदत घ्यायला लागणार आहे. समजा ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन NaOH बरोबर केली तर हा प्रोडक्ट भेटेल का? हो सर. भेटेल. ठीक आहे, त्या बेसिसवर आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. आता काय करायचं बघ. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय होतो? इथं रीड कसं करतं त्याला? नाही माहिती? हा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इज इक्वल टू दॅट फिगर डिवायडेड बाय 2 into m. हा फॉर्म्युला आहे आणि हा दुसरा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला पहिलं चेक करा बरं काय काढायचंय एक्झॅक्ट. Concentration of व्हॉट वुड बी द मोलार कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टिव्हिटी काढायची. मग त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे समजा हा आहे. मग आता त्याचा मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला इथं दिलाय आणि त्याच्या व्हॅल्यूज त्यांनी पुट केलेल्या आहे. परत प्रश्न असा येतो की मग त्यांनी इथं नक्की काय केलंय? त्याचा फॉर्म्युला काय मोलर कंडक्टिव्हिटीचा माहिती? K into 1000 upon polarity. बरं, ओके, ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज टाकल्या तर फायनली आन्सर येईल केवढं? हो सर. ठीक आहे. हा, आता इथं तुम्हाला जे काही 0.015 दिले तुमचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये, त्याला आपण डिवायडेड बाय 2 का केलं? कारण आपण 2 एकत्र केले होते ना. ठीक आहे, त्यामुळे हा त्याला आपण डिवायडेड बाय कितीने केलं? 2 ने केलं. आणि हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण ऍज इट इज वापरला. परत एकदा मला सांगा फॉर्म्युला काय होता? K into 1000 upon m. 1000 upon m. 1000. सर आपण ते एकत्र केले मग ऍडिशन करून त्यांचं जे आन्सर येईल त्याला डिवायडेड बाय 2 करावं लागेल ना. हा, म्हणजे ते एकूण एकच झालं ना. तसं करा नाही तर असं करा, कारण खाली आपण फायनल डिवायडेड बाय 2 लिहिलं ना इथं. सर मग तिथं 3 रिएक्टंट असते तर हा, पहिली गोष्ट ऐका पहिली गोष्ट काय असतं की तुम्हाला जे काही एक्झाम्पल देणार आहे त्याच्यामध्ये A प्लस बी गिव्ह सी हा टाईप असणार आहे. कारण कसं होतं, तुम्ही A प्लस बी प्लस सी गिव्ह डी असं केलं तर तुम्हाला एक नाही भेटणार ना कोणतं तरी.
गोष्ट या दोघांना ऍड का केलं? कारण एक ऍसिड आणि दुसरा काय आहे? बेस. मग तुम्ही असं कधी बघितलंय का ऍसिड प्लस बेस प्लस ऍसिड प्लस बेस असं लिहितात का? नाही. ओके, नाही न्यूट्रलायझेशन होणार नाही. म्हणजे तुम्हाला नेहमी किती देणार आहे? 2. 2 त्या दोघांपासून आता तुम्हाला हे पहिल्यापासून माहिती आहे ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस Salt and वॉटर. वॉटर प्रत्येक वेळेस तुम्ही काय करणार की सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन लिहित असताना काय लिहायचं? तुमच्या ज्या काही फिगर्स आहे त्याला डिवायडेड बाय कितीने करणार? 2 ने. 2 कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं त्यावेळेस दोघांच्या व्हॅल्यू नाही घेऊ शकत, त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. गिव्हन फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू टाकून दिली. कसली व्हॅल्यू आहे? के कंडक्टन्सची कंडक्टन्सची व्हॅल्यू जी तुम्हाला गिव्हन दिलेली आहे 1000 आहे. एम हा आपण इथं साईडला काढून घेतला आणि मग कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे. तर परत परत सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम कसा येणार आहे. ए म्हणजे ऍसिड प्लस बी म्हणजे काय? बेस बेस पासून तुम्हाला काय भेटणार? एस म्हणजे सॉल्ट. या सॉल्टची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल, या दोघांची व्हॅल्यू दिलेली असेल, त्या व्हॅल्यूला 2 ने काय करणार? डिवाइड. डिवाइड आणि ती 2 ने डिवाइड केलेली व्हॅल्यू इकडे पुट करा. बाकीचं तुम्हाला येऊन जाईल कारण हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे. तर या वेने आपण काय काढू शकतो? मोलार मोलार कंडक्टिव्हिटी. समजलं? हो सर. सर जर या हो सर. जर या क्वेश्चन मध्ये जर ती कॉन्सन्ट्रेशन जर डिफरंट असतं तर मग कसं करावं लागलं असतं? हा, मग आता ते कॉन्सन्ट्रेशन जर डिफरंट, पहिली गोष्ट त्याला डिवायडेड बाय 2 का केलं? कारण ते 2 आहे ना. मग आता कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल तर आपण त्याचा मीन काढू शकतो. मीन कसा काढतात? ऍडिशन average upon ऍव्हरेज सर. हा, म्हणजे जेवढे असेल त्यांची समेशन करायची आणि जेवढे आहे त्या फिगरनी त्याला डिवाइड करायचं. बरोबर ना? हो सर. ओके हो सर. ओके. मग आता तुम्हाला एक फायनल सांगतो बघा. तुम्हाला काय काढायचं होतं? मोलर कंडक्टिव्हिटी. कोणाची काढायची? या सॉल्टची काढायची होती. सो व्हॉट इज मोलर कंडक्टिव्हिटी? की ते जेवढं मोलार सोल्युशन आहे, मोल कळतो ना तुम्हाला? हो हो सर. सर. ते सोल्युशन जेवढं मोलार आहे, कोणतं सोल्युशन? CH3CON आहे. ते जेवढं मोलार आहे त्या सोल्युशन मध्ये जेवढे मोल्स आहे त्याची कंडक्टिव्हिटी म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी. पण ते जे काय मोल्स आहे ते आले कुठून? या दोघांपासून. मग त्या दोघांचे आयन इक्वल केले आणि डायरेक्ट काढले तरी ते पण कोणाचे निघणार? याचेच निघणार. समजलं का? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. बरं, हे प्रॉब्लेम तुम्ही सोडून देणार का लिहिणार नंतर? काय करणार? लिहायचे म्हणजे होमवर्क नाही म्हणत आहे मी. प्रॉब्लेम समोर ठेवून तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करून बघा. चालेल ना? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. पुढे आता द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एन ब्युट्रिक ऍसिड इज. डिसोसिएशन कॉन्स्टंटचा सिम्बॉल काय? अल्फा. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असतं? डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा असतं सर. बर, मग डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतो? अल्फाच का? KSP सर. बरं ठीक आहे. KSP. बरं पुढे आपण रीड करू. The molar conductivity at infinite dilution is this much and the specific conductance of 0.01 molar acid solution is. हे खाली तुम्हाला दिसतं इथं. आता नीट बघा इथं. गिव्हन इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. त्याचा मला सिम्बॉल सांगा. K सर. के. ठीक आहे. K. के म्हणताय ना तुम्ही? हो सर. ठीक आहे. बरं, आता त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय? ऑफ 0.01 मोलार ऍसिड सोल्युशन इज. मग आता ही 0.01 कसली व्हॅल्यू आहे? मोलॅरिटीची. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच काय आला? C. C. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू कोणती?
अल्फा म्हणजे काय कॉन्स्टंट आहे ना. हो सर. हा, मग त्याची व्हॅल्यू कोणती? sir. 1.6 इंटू 10 10 raised to power 5. ठीक आहे, Plus ओके. power -5. -5 ठीक आहे. बरं, आता नीट समजून घ्या आपल्याला काय काढायचं ना आपण काय करणार आहे. आता सुरुवातीला त्यांनी हा फॉर्म्युला दिलेला आहे. मग ही व्हॅल्यू कसली दिली त्यांनी? के ची दिली. Dissociation constant सर पूर्ण. ठीक आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू. मग आता आपल्याला मेन काय काढायचं आहे ते इथून तुम्ही रीड करा. बघा, पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला डोक्यात आला पाहिजे, कारण आपल्याला तो फायनल कन्क्लुजन ते आपलं. ठीक आहे, आणि त्या फॉर्म्युल्यातलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? के. मग के सोडून इथं 2 टर्म आहे कोणत्या? K. हा, इथं एम आहे आणि याला काय म्हणतात? विच? Molar conductivity. मोलर कंडक्टिव्हिटी. Molar आपल्याकडे conductance. मोलर कंडक्टिव्हिटी गिवन आहे का वरती? नाहीये. हो सर. आहे. नाही सर. बरं, आणि एम आहे का? एम आहे आहे सर. सर. आहेत सर. आपल्याकडे एम आहे, सो त्याला मी टिक करून ठेवतो. आपल्याकडे हा नाही, मग हा काढण्याचा कोणता फॉर्म्युला आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऍट तर इन्फिनिटी त्या- दिलेली आहे ना. परत बोल. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इन्फिनिटी दिलेली आहे ना. इन्फानाइट डायल्युशन दिलेली असं म्हणते ना. हम्म. बरं, थांबा 1 मिनिट. मला एक सांगा, हा तुमचा जो फॉर्म्युला आहे याच्यामधलं काय काढायचं ते सांगा मला. फाइंड आउट काय करायचंय? सर त्या फॉर्म्युल्यामध्ये 10 raised to K. पाहिजे. के फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग त्या के काढायचा त्याचा विषय सोडून द्या. या दोघांपैकी आपल्याकडे काय नाहीये? VM. ठीक आहे, तो आपल्याकडे मोलार नाही. कंडक्टन्स नाही आहे सर. मोलर कंडक्टन्स आपल्याकडे नाही, मग त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, पण या फॉर्म्युल्यामध्ये मोलर कंडक्टन्स काढण्यासाठी आपल्याकडे या दोन टर्म पैकी कोणती नाहीये? अल्फा. Alpha. अल्फा, म्हणून अल्फाचा हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. मग अल्फाच्या फॉर्म्युल्याने आपण अल्फाची व्हॅल्यू काढली. हे सगळं झालं. ओके, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही टॉप टू बॉटम विचार केला पाहिजे की बॉटम टू टॉप वरती गेलं पाहिजे? Bottom to top. बॉटम टू टॉप. बॉटम टू टॉप. ठीक आहे, मग आता हे झालं. तुम्ही सांगितलं मला अल्फा काढला, मग अल्फाची व्हॅल्यू फायनली कुठं पुट करायची? पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर आहे, आणि देन मग तुमचं फायनल आन्सर येणार. मग आता एक काम करू आपण. चला, तुम्हाला जे काही फाइंड आउट करायचंय आपण इथून स्टार्ट करू. फर्स्ट हा फॉर्म्युला कसला आहे? के ए इज इक्वल टू 1 मायनस अल्फा सी अल्फा स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामध्ये ही व्हॅल्यू त्यांनी का लिहिली? का आपण डायरेक्ट इथं पण जाऊ शकतो, पण आपल्याकडे अल्फा आहे का सध्या? नाही. अल्फा या फॉर्म्युल्याने काढलं. चला आपण काढून बघू आधी, मग नंतर करू. फर्स्ट टार्गेट अल्फा आहे. चला अल्फाचं कॅल्क्युलेशन करा बरं. अल्फाचा फॉर्म्युला रिअरेंज केला, हे समजलं ना इकडं? हो सर. हो सर. अल्फा लेफ्टला घेतलाय त्यांनी, के तिकडं गेला, आणि काय आलं तिकडं? स्क्वेअर रूट. मग हे कॅल्क्युलेशन करून बघा जमतं का? तुम्ही कसं करता? ते 10च्या पॉवर वरती नेता का काय वेगळी ऍडजस्टमेंट करता? वरती नेतो सर. वरती नेतो सर. बरं, 0.01 म्हणजे 10 raised to -3. -3 का -2? -2. -2. -2 वरती गेला किती झाला? +3. +3 - 5 किती येतो? -2. -3 सर. -3. हा, 1.6 याचं स्क्वेअर रूटचा आन्सर काय येणार? 0.4. 0.04. सो हा तुमचा काय निघाला? अल्फा. बरं, अल्फा आला का? हो सर. ठीक आहे, अल्फा आला.
मग आता हो सर. अल्फाचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे, नीट बघा आता अल्फाचा यूज करायचा आहे. आपल्याला काय दिलंय बघा इथं वाचा, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. सो तिथे Dilution. खाली लिहिलंय बघा इन्फानाइट डायल्युशन. आपल्याकडे अल्फा आहे, आपण डायरेक्टली काय काढू शकतो आता, मोलर कंडक्टिव्हिटी. Conductivity. सो दिस इज मोलर कंडक्टिव्हिटी. त्याचं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे. कॅल्क्युलेशन करा आणि त्याचं नाही गरज नाही झालं ते तसंच पुट केलं. आता मोलर कंडक्टिव्हिटी जी तुम्ही आता काढणार आहे ती फायनली कशात वापरणार या फॉर्म्युला मध्ये, कारण आपलं फायनल गोल काय काढायचं होतं, के. Specific conductivity. मग आता तुम्ही काय करा की के ची व्हॅल्यू इथं सगळं रेडी आहे, फक्त कॅल्क्युलेशन करून बघा की तुमचं एवढं येतं का. 10⁻³ वरती गेल्या का ना, 10⁻, +3 तो -1 राहील, इकडचा -2 आहे. करून बघा, चेक करा. सर के इंटू 1000 पाहिजे त्यामध्ये. कशामध्ये मोलार कंडक्ट हो सर. हो म्हणजे सर. इथं म्हणता का तुम्ही? सर मोलार कंडक्टन्स Molar conductance conductivity चा फॉर्म्युला सर. बरं, मग घेऊन बघा आणि सांगा काय येतं. येतंय सर. येतंय. सो तुमचा आन्सर किती आलं फायनली, 1.52 × 10⁻², बरोबर ना? हो सर. ठीक आहे, सर 10 येतंय ना? ओके. सर 10⁻³ कसं आलं असतं? इथं नाही, ते चुकलंय, तुमचं आन्सर What? बरोबर आहे. ते प्रिंटिंग मिस्टेक असेल ते. सर 10⁻³ जर घेतलं तर हे आन्सर येतं सर. मग तुम्ही 1000चं काय केलं? ते नाही थोडं- घेतलं सर. 1 मिनिट ऐका, म्हणजे तुमचं तर त्याचा आन्सर 152 येतो. कसलं हे घेतल्यानंतर का? नाही 1000 घेतल्यानंतर. ओके, 1000 के ना, 2 मिनिटं. -3 वरती गेल्यावर हे होतं, then हे 1.52 10⁻², सिमेंस. सो बेसिकली हे घेतलेलं करेक्ट आहे ना, आन्सर येते. येस नो? येस सर. येस सर. ठीक आहे. सर मग त्या फॉर्म्युल्यामध्ये 10,000 होतं ना? 1000 होतं असं म्हणते ना तू? 1 हो मिनिट, सर. त्यांनी रिअरेंज का केलं? 10⁻³ घेतला तिथं. मॉडिफाय केलं त्याला. अल्फा काढला, ठीक आहे, अल्फा आला बरोबर आहे. then असं केलं तरी होईल. सी ची व्हॅल्यू काय आपली? 3 × 10⁸.
0.01. हा तरी म्हटलं असं कसं काय 0.01. (1.52) याला रिअरेंज केलं 10⁻⁻⁴. हे अच्छा हा हे याच्यामध्ये आलं SCM इनव्हर्स आहे. तर याच्यात काय काढले मीटर मध्ये ना, हा कन्वर्ट करायला हो सर. 1.52 बरोबर आलं की 10⁻⁻² येणार ना आता. असं केलं तरी येतं. 1000 का घेतलं समजलं, म्हणजे कसं घेतलं कळलं का? नाही सर. नाही म्हणजे तुम्ही मला असं म्हणायचं याला सोडून द्या. ही मेथड समजली का सिंपल? परत सांगा सर. हे बघ मी काय केलं, तो जो फॉर्म्युला दिला होता इथं तो फॉर्म्युला मी यूज केला नाही. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो यूज करून बघितला, आन्सर आपलं येतंय. कळलं? हो सर. हा फॉर्म्युला जर नसेल तर हा लिहून टाका. आता जो मी स्क्रीनवर लिहिलाय रेड फॉन्ट मध्ये तो, आणि वरचं तर तुम्ही स्वतः केलेलंच आहे आता. ओके. येस सर. सो प्रॉब्लेमला Yes, sir. समराईज करायचं असेल तर पहिल्यांदा काय वापरलं, अल्फा इज इक्वल टू के डिवायडेड बाय सी. याचं काय घेतलं स्क्वेअर रूट. ठीक आहे, आणि ते आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. नंतर सेकंड फॉर्म्युला काय वापरला, अल्फा इज इक्वल टू इथं काय घेतलं आहे इन्फानाइट. इन्फानाइट घेतल्यानंतर फायनली आपण हा फॉर्म्युला वापरला जो आता लिहिलेला आहे, आणि आन्सर येते. क्लिअर आता? येस सर. हा के ची व्हॅल्यू आपली निघाली इथं. प्रॉब्लेम मध्ये गिवन काय काय बघा. तिथं कंडक्टिव्हिटी ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ Ag3PO4 is 9 × 10⁻⁻⁶ and the equivalent conductivity is 1.50. The KSP of Ag3PO4 is, ठीक आहे. KSP चा फॉर्म्युला झाला आपला. नाही झाला ना? नाही सर. ठीक आहे, नाही सर. नाही सर. हा प्रॉब्लेम राहू द्या, तो फॉर्म्युला झाल्यावर घेऊ, नाही तर तुम्हाला काहीच नाही समजणार. किंवा केएसपी तर 2 मिनिटात बघा काय दाखवलं त्यांनी. केएसपी म्हणजे हा गिवन कंपाऊंड घेतला, त्याला डिसोसिएट केलं. ओके, Ag प्लस आणि PO4 मायनस मध्ये. मग केएसपी जो असतो तो कसा काढणार की तुमचा ओरिजिनल कंपाऊंड हा डिसोसिएट होतो नंबर ऑफ आयन्स मध्ये. ठीक आहे, मग सध्या पहिले 3s आहे, हा एक आहे म्हणजे हा फक्त एस आहे. ते आपण केएसपी म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असतो तो या पद्धतीने काढता येतो. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय, त्याच्यातून जेवढे आयन्स तयार होतात त्या आयन्सचं एकत्र कॅल्क्युलेशन म्हणजे त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो ती केएसपी ची व्हॅल्यू येते. पण आपण हे नंतर घेऊ. ओके, वरचे 2 प्रॉब्लेम समजले? हो सर. हो सर. ठीक आहे. ओके ठीक आहे. प्रॉब्लेम लगेच इथं घ्यायचे का तुम्ही येताना प्रिपेअर करून येणार का लगेच सुरू करायचे? प्रिपेअर करून येतो. प्रिपेअर म्हणजे काय काय करणार? करून येतो सर आम्ही. प्रिपेअर म्हणजे काय करणार? रिव्हिजन करून येतो सर. रिव्हिजन, फॉर्म्युले, फॉर्म्युला समराईज. आणि फॉर्म्युलेमध्ये कशाला काय म्हणतात आणि त्याचं ऍक्च्युअली ऍप्लिकेशन काय. ठीक आहे, हो सर. ठीक आहे. म्हणजे आपलं सॉल्विंग थोडं फास्ट होऊन जाईल अजून. बर, आता पुढे काय? गॅल्व्हॅनिक सेल सेल. वर्किंग
प्रिन्सिपल. ठीक आहे. जे काही बघायचं त्याच्या आधी बघा पहिली लाईन. Whenever a metal strip is put in electrolytic salt solution, then a potential between the metal and the liquid phase develop तिथं होतं. म्हणजे आता इथं खाली चेक करा. एक बिकर आहे, बिकर मध्ये कोणतं सोल्युशन आहे? ZnSO4. आणि त्याच बिकर मध्ये एक रॉड आहे, तो पण कसला आहे? Zn. ठीक आहे. मग आता त्या रॉडच्या अराउंड काय होणार आहे की चार्जेस डेव्हलप होतात, कारण त्या दोघांचं जे मेटल आहे तो कसा आहे? सेमच आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही पण बघितलं असेल कधी कधी बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा पाण्यामध्ये एखादा खेळा बुडवून ठेवला खूप दिवसासाठी, तुम्ही बघितलं का इथं असे बबल्स तयार होतात? हो सर. ते कशामुळे होतात? कारण गॅस काय होतो? रिलीज होतो. त्याच टाइप मध्ये इथं पण होणार, फक्त तिथं वॉटर आहे. कार्बन येस, त्या ठिकाणी वॉटर स्लो म्हणजे रिएक्शन स्लो देतात. आपल्याकडे डायरेक्ट इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे इथली रिएक्शन फास्ट होणार. आता बघा काय करायचं. बोर्ड साठी लिहून ठेवा हा क्वेश्चन. गॅल्व्हॅनिक सेल वर्किंग अँड प्रिन्सिपल विचारतात. एनोड. Some metals which are reactive are found to have tendency to go into the solution phase, and when these are placed in contact with their ions or their salt solution. So काही मेटल्स काय करतात? कसे? रिएक्टिव्ह. आणि त्यामुळे ते कोणत्या फेज मध्ये सापडतात? सोल्युशन फेज. गॅसेस. नाही, सोल्युशन फेज. And when these are placed in contact with their ions or their salt solution. म्हणजे काय थोडक्यात बघा, हा Zn आहे, Zn हा रिएक्टिव्ह आहे, आणि त्याला जर त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये ठेवलं तर तो रिॲक्ट करायला सुरू करतो. हे याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. आता डायग्राम मध्ये जाऊ आपण. डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल एक्झॅक्ट काय म्हणायचं त्यांना. बरं, हे काय दिसतंय तुम्हाला? Zn मध्ये Zn आहे सगळे. आता हाऊ झिंक ॲटम्स बिकम झिंक आयन्स ऍट द इलेक्ट्रोड सरफेस. आता आपण थोडं हे बघू की झिंक हा Zn+ कसा होतो? इलेक्ट्रॉन दिल्यावर का घेतल्यावर होतो? दिल्यावर. दिल्यावर होतो. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन द्यायच्या, तो ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो त्याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे, त्याच्या अराउंड काहीतरी मीडियम असलं पाहिजे. तर सध्या आपल्याकडे कोणतं मीडियम आहे? वॉटर. वॉटर. म्हणजे एक तुमचा झिंक आहे आणि शेजारी काय फ्लोट होतं? इथं वॉटर फ्लोट होतंय. सो वॉटरला झिंक इलेक्ट्रॉन देतो आणि तो कशामध्ये कन्वर्ट होतो? Zn+1 Zn+2 मध्ये कन्वर्ट होतो. प्लस. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसतंय ते झाल्यावर काय होणार? तो हा जो Zn+2 आहे त्याच्या शेजारी हे काय दाखवले? ती वॉटर मॉलिक्युल. वॉटर मॉलिक्युल्स येते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक कळलं की Zn ला वॉटर सराउंड करत राहतं. मग आता राईट साइडला काय लिहिलंय? व्हेरी सून अ डायनॅमिक इक्विलिब्रियम इज क्रिएटेड अँड बिफोर सिलेंड्रिकल कॅपॅसिटर. ओके, आता काय होतं नीट समजून घ्या. हे कसं येतं? ही शेवटची स्टेप. ही कशी आली बघा. आता कोणता रॉड आहे? झिंक. झिंक इज मेटल. 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 ठीक आहे. मेटल. ओके, सध्या याचं पोटेन्शियल कोणतं आहे? रॉडचं निगेटिव्ह. पण त्या रॉडच्या अराउंड वॉटर आहे. वॉटर असल्यामुळे झिंक इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळे सगळे झिंक कशामध्ये कन्वर्ट होतात? प्लस की मायनस? झिंक प्लस. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय दिसणार? प्लस 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 प्लस. म्हणजे ऍक्च्युली तो रॉड मायनस होता, पण त्याला प्लसनी सराउंड केल्यामुळं त्याचं जे काही चार्ज आहे तो काय झाला? चेंज झालेला आहे. आणि त्या स्टेटलाच कोणता इक्विलिब्रियम म्हणतात? डायनॅमिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. ओके, सो पॉइंट समजला एवढा? हो सर. सर. बरं, हा मी इलेक्ट्रोड काढला, हा झिंक आहे, याचा चार्ज कोणता? निगेटिव्ह. सो चार्ज इज निगेटिव्ह. पण ऍज सुन ऍज आपण त्याच्या साईडला Zn सपोर्ट टाकला की रिएक्शन स्टार्ट होते. रिएक्शन स्टार्ट झाल्यामुळे निगेटिव्ह कडे कोण अट्रॅक्ट होणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळे त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. मग आता निगेटिव्ह जरी आतमध्ये असेल तर बाहेर तर पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हने एकमेकांना बॅलन्स केलं. बॅलन्स केलेल्या स्टेटलाच काय म्हणतात, इक्विलिब्रियम. म्हणून याचं नाव काय, डायनॅमिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम. ठीक आहे. मग हे सगळं सांगत असताना एक्झॅक्ट रिएक्शन काय होती खाली बघा. Zn in solid state, Zn gives 2 electron and that is converted into Zn plus 2 ions. Reaction is oxidation or reduction? +2 आहे. ऑक्सिडेशन. Oxidation. So after some time तिथे लिहिलंय following equilibrium will establish. म्हणजे थोडक्यात काय, झिंक हा त्याच्या आयन्स मध्ये कन्वर्ट होतो आणि तेवढेच आयन्स परत कशामध्ये कन्वर्ट होतात ते झिंक, आणि त्या स्टेटला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम. मी तुम्हाला त्या दिवशी विचारलं होतं आय थिंक सो, की 0 डिग्रीला आईस असतं का वॉटर असतं? दोन्ही पण असतात. दोन्ही असतं. दोन्ही पण असते सर. मग त्या दोघांमधली रिएक्शन कोणती, रिव्हर्सिबल. मग त्या दोघांमध्ये काय, इक्विलिब्रियम आहे. ओके, एवढं कळलं? हो सर. हो सर. बरं, आता काय झालं बघा इथं. ही डायग्राम कसली होती, डायनामिक इक्विलिब्रियम. डायनॅमिक. आता हे पुढे काय दिले त्यांनी, कॅथोड. बरं, झिंकची जागा कोणी घेतली, कॉपर. कॉपर. कॉपर पण काय, कॉपर काय करतो, त्याच्याकडे +2 चार्ज आहे. आता त्या डायग्राम मध्ये लेफ्टला चेक करा. इथं कॉपर जो आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो, देतो का घेतो? इथं +2 आणि इथं ऍरो दाखवलाय इकडं, काय होणार इथं, घेतो. बरं बघा काय आलं, कॉपर आयन in its solvating state accept 2 electron and become a natural copper of the electrode. म्हणजे काय, कॉपर हा ओरिजिनल होता पण त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून तो काय झाला, +2. मग आता तो परत 2 इलेक्ट्रॉन घेणार आणि तो स्वतः स्टेबल नॅचरल स्टेट मध्ये जातो. ती कोणती स्टेट आहे, कॉपर ऍज इट इज. ठीक आहे. मग आता इथं काय झालं बघा, हा जो कॉपरचा रॉड आहे त्याच्या अराउंड कोणतं सोल्युशन आहे, CaSO4. त्यांनी काय केलं, हा कॉपर सल्फेट. मग त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि तो कॉपर मध्ये कन्वर्ट होतोय. इथं तसंच दिलंय का बघा. आता सरफेस ऑफ कॉपर इलेक्ट्रोड आहे, इथे इलेक्ट्रॉन आहेत आणि Cu2+ नी काय केलं आणि इथं काय, हे मला सांगा. हे 2 काय काढले साईडला, वॉटर. बरं, हे मध्ये ऍरो कसला दिलाय त्यांनी, ब्लॅक कलरचा. व्हॉट इज दिस, इंटरमॉलिक्युलर. 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन काय करतो, तो देतो, अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट करतो का देतोय, ऍरो इकडे याचं विचारतो. याचं घेतोय सर तो. 2 इलेक्ट्रॉन देतोय सर तो. देतोय, तो डोनेट करतो म्हणून तो कशात कन्वर्ट होणार, परत कॉपर मध्ये. एवढं क्लिअर आहे? हो सर. तर इलेक्ट्रॉन घेतोय ना. हे बघ, मला एक सांगा की कॉपर हा +2 मध्ये आहे आणि त्याला जर परत ओरिजिनल स्टेट मध्ये जायचं असेल तर त्याने इलेक्ट्रॉन घेतले पाहिजे का दिले पाहिजे? दिले पाहिजे. दिले पाहिजे. दिले पाहिजे ना. घेतले पाहिजे सर. घेतले पाहिजे. नक्की सांगा. एक घेतले पाहिजे. घेतले पाहिजे. +2 का झाला, कारण त्याचे घेतले 2 पाहिजे, सर. इलेक्ट्रॉन ऑलरेडी दिले होते. मग तो आता इलेक्ट्रॉन काय करणार, घेणार. घेतल्यानंतर तो कॉपरच्या ओरिजिनल स्टेट मध्ये जातो. एवढं कळलं? हो सर. ठीक आहे, ओके, हो सर. ठीक आहे, ठीक आहे. ऍनोडचा चार्ज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि तिथे काय लिहिले वरती वाचा, ऑन एनोड ऑक्सिडेशन विल टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले, रिलीज. सेकंड, द इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज रिप्रेझेंटेड बाय दिस. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, की झिंक हा सॉलिड स्टेट मध्ये आहे असं इथं लिहू. चला, झिंक सॉलिड स्टेट मध्ये इलेक्ट्रोड आहे, पण त्याच्यामध्येच कोणाचं सोल्युशन आहे, ZnSO4चं. ZnSO4 मध्ये Zn असतो का Zn+2 असतो ऍक्वियस फेज मध्ये? Zn+2. Zn +2. म्हणून इथं लिहिताना काय लिहिणार, AQ.
म्हणजे रिप्रेझेंटेशन असं करतात त्याचं. ठीक आहे. मग आता बेसिकली पॉइंट काय चाललाय तो बघा. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये ऍनोड असतो. ऍनोडचं डिस्क्रिप्शन आता बघितलं आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं झिंक. जो मेटल असेल त्याच काय घ्यायचं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घ्यायचं. ठीक आहे. सम मेटल्स आर फाउंड टू हॅव टेंडन्सी टू गो इन टू द सोल्युशन फेज वेन दीज आर प्लेस इन कॉन्टॅक्ट विथ देअर आयन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो Zn आहे तो मेटल आहे सॉलिड स्टेट मधला, पण त्याच्या साईडला आपण ZnSO4 ठेवला तर याचे आयन्स फॉर्म होऊन सोल्युशन मध्ये जातात. हा पहिला पॉइंट. हे समजलं? हो सर. हो सर. ठीक आहे. त्याची डायग्राम आपण बघितली. त्याच्यानंतर आपण खाली गेलो. आता एक लिंक लावू सगळ्याची. देन पुढे रिएक्शन दिली. या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन दिले गेले म्हणजे ऑक्सिडेशन का रिडक्शन? ऑक्सिडेशन. 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 हा तो झाला. त्याच्यानंतर खाली काय लिहिलंय बघा. ऑन ऍनोड ऑक्सिडेशन विल टेक्स प्लेस, इलेक्ट्रॉन रिलीज म्हणजे तुम्ही सांगितलेलं क्रॉस चेक झालं. त्याच्या खाली आलो. या वरच्या डायग्राम मध्ये झिंक आहे आणि झिंक सॉलिड मध्ये पण सोल्युशन मध्ये पण. मग त्याला रिप्रेझेंट कसं करायचं? Zn सॉलिड मध्ये ऑब्लिक आणि पुढे काय लिहिलं ऍक्वियस. वरचा प्रश्न संपला. आता खाली काय आला? कॅथोड. कॅथोड मध्ये कॉपर +2 ला जातो. तो परत ओरिजिनलला जाताना काय करणार? इलेक्ट्रॉन घेणार. ओके. आणि इलेक्ट्रॉन घेतो. तो इलेक्ट्रॉन घेतल्याने काय होणार? इलेक्ट्रॉन घेत गेला आणि त्याचा जो रॉड आहे त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन आता गॅदर झाले आणि त्या स्टेटला आपण काय म्हणतो? डायनेमिक इक्विलिब्रियम म्हणतो. ठीक आहे. देन नेक्स्ट. आता फायनली काय होणार बघा. तुमच्याकडं मग अशी तुम्ही सांगितलं तेच की कॉपर +2 मध्ये आहे तिथं रिएक्शन चेक करा. त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून कॉपर कशामध्ये कन्वर्ट झाला? कॉपर इन सॉलिड स्टेट मध्ये. ठीक आहे. आता इथं सगळं तुम्हाला समजेल की आपण एवढं काय बघत होतो बघा. सम मेटल्स कॉपर, Ag, Au etc. आर फाउंड टू हॅव अपोजिट टेंडन्सी. That is when placed in contact with their aqueous ions, the ions from the solution will get deposited on the metal rod. म्हणजे काय? तुम्ही घेतला एखादा झिंकचा रॉड किंवा एक इलेक्ट्रोड घेतला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन टाकलं ZnSO4 चं, तर ZnSO4 मध्ये मेटल कोण आहे? झिंक. तर तो जो मेटल याच्यावर काय होतो? डिपॉझिट होतो. ओके. आणि याचा डिपॉझिट होतं. याचं ऍप्लिकेशन आपण बघितलं होतं, आठवतं का? इलेक्ट्रोप्लेटिंग. हो सर. हो सर. ओके. सो रॉड विल हॅव डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज. मग अशी बघितलं सेंटरचा रॉड प्लस होता, आता इलेक्ट्रॉन गॅदर झाले म्हणजे ते कशाने कव्हर करणार? ते निगेटिव्ह चार्जने. ओके. सो फायनली negative charge ni. So extra negative charge will surround this positively charged rod and form double layer. An electrical double layer is developed in the system and hence potential is created between the rod and the solution which is known as the electrode potential. Okay. थोडक्यात परत बघा. बीकर आहे, बीकर मध्ये काय घेतले? सोल्युशन. त्याच्या सेंटरला काय? रॉड. रॉडचा चार्ज समजा काय घेतला? निगेटिव्ह. मग त्याच्या अराउंड कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह. सगळ्या साइडनी पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. मग आता इथं सोल्युशन मध्ये पण स्वतः प्लस मायनस आहे, पण ते कंबाईन फॉर्म मध्ये आता हे सेपरेट झालेले. मग इथं प्लस, इथं मायनस, इथं प्लस, इथं मायनस आणि साइडला सोल्युशन. अशा 3 गोष्टी एकत्र येतात आणि त्यामुळे जे पोटेन्शियल डेव्हलप होतं अँड दॅट पोटेन्शियल इज डेव्हलप बाय इलेक्ट्रोड, म्हणून त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. एवढं कळलं सगळ्यांना? हो सर. मग आता कॅथोडला रिडक्शन होतं ते लिहिले बघा. कॅथोड रिडक्शन विल टेक्स प्लेस. कॅथोड रिड्यूस करतो म्हणजे तो इलेक्ट्रॉनला काय करणार? गेन. ओके. सो इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅन बी रिप्रेझेंटेड. मगाशी आपण केलं तसंच. आता आपण काय केलंय की आधी ऍक्वियस बद्दल बोलतोय, म्हणजे आधी काय लिहिणार? AQ, नंतर हा काय लिहिणार? सॉलिड स्टेट मध्ये.
एवढं कळलं? हो सर. ठीक आहे. बरं, आतापर्यंत जो चॅप्टरचा पार्ट चालला होता तो सगळ्या गोष्टी अशा काय म्हणतात आपण एक एक बघत चाललोय. आता मेन जो हर्ट कोर आहे चॅप्टरचा म्हणजे सेल, कारण इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे पहिल्यांदा काय येतो सेल. सेल मध्ये 2 रॉड असतात, मग बॅटरी असती, मग इलेक्ट्रोलाइट असतं. ते आता नीट बघायचं. आता इथून नीट समजून घ्या. कन्स्ट्रक्शन ऑफ सेल. बघा आता आधी फक्त डायग्राम नीट बघून घ्या काय काय दिसतं तुम्हाला. 2 इलेक्ट्रोड दिसतात आहे 2 साइडला, ठीक आहे. आणि त्या 2 इलेक्ट्रोडला बीकर मध्ये ठेवलंय. एक इलेक्ट्रोड पॉझिटिव्हला जोडला, एक कुठं जोडलाय निगेटिव्हला. जो पॉझिटिव्हला जोडला त्याला काय म्हटलंय कॅथोड, आणि निगेटिव्हला एनोड. एनोड. ठीक आहे, ओके. हे मध्ये काय बसवलंय बल्ब. बल्ब. ठीक आहे. आणि मध्ये हे 2 सेलला जोडणार काय सॉल्ट ब्रिज. ठीक आहे, सॉल्ट ब्रिज. ब्रिज म्हणजे 2 पॉइंटला जोडणारा, आणि तो सॉल्ट ब्रिज आहे. तो काय ते आता तुम्हाला समजेल बघा. इट हॅज 2 हाफ सेल्स each having beaker containing metal strips and that dips in a aqueous solution. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे 2 हाफ सेल आहे, त्याच्यामध्ये मेटल स्ट्रीप आहे, आणि ते कशामध्ये ठेवले aqueous सॉल्ट सोल्युशन मध्ये. पुढं द मेटल स्ट्रिप्स त्यांनाच आपण काय म्हणणार इलेक्ट्रोड्स. येस, आणि त्यांना कशाने कनेक्ट केले कंडक्टिंग वायर्सने. आता त्या 2 बीकरला जो मध्ये जॉईन करतो त्यालाच काय म्हटले सॉल्ट ब्रिज. The oxidation and reduction, yes, salt bridge. The oxidation and reduction half reactions occur at separate electrode and electric current flows through the wire. म्हणजे काय होतं बघा, मेटलनी इलेक्ट्रॉन दिले म्हणजे कोणती रिएक्शन झाली ऑक्सिडेशन, आणि इकडे त्यांनी इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे कोणती रिएक्शन झाली रिडक्शन. रिडक्शनच्या स्पेलिंग मध्ये पहिले 3 लेटर कोणते RED, आणि ऑक्सिडेशनच्या OX. म्हणून नाव काय आलं redox. So redox is a oxidation followed by reduction and reduction followed by oxidation. म्हणजे या सेल मध्ये ऑक्सिडेशन पण होणार आणि रिडक्शन पण होणार. हे आपल्याला प्रॅक्टिकली कधी प्रूफ होणार, काय ग्लो झाला पाहिजे बल्ब. बल्ब ग्लो झाला पाहिजे. ठीक आहे, एवढी बेसिक अरेंजमेंट समजली. हो सर. कन्स्ट्रक्शन ऑफ. बरं, तुम्हाला माहिती का सॉल्ट ब्रिजचं काम काय असतं? नाही सर. नाही. तो काय करतो बघा, इकडे जे सोल्युशन आहे एका बीकर मध्ये, दुसऱ्या बीकर मध्ये जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला अजिबात पास होऊन देत नाही. इकडचं सोल्युशन तिकडे कधीच नाही जाणार, पण तो इकडचे आयन तिकडं पास करू शकतो. म्हणजे तो सेमी परमिएबल असं म्हणतात. सेमी म्हणजे हाफ. तो काही गोष्टींना परमिशन देतो, काही गोष्टींना परमिशन देत नाही, म्हणून काय म्हणलं त्याला सेमी परमिएबल. आणि त्याचं इथलं सायंटिफिक नेम काय सॉल्ट ब्रिज. एवढं कळलं पर्पज त्याचं. बरं, आता मी काय पण सांगल तुम्ही चेक करा मी सांगितलेलं बरोबर आहे का. वाचा बरं. शेप कसा आहे त्याचा U. So it is an inverted U tube containing solution of inert electrolyte and agar agar gel. हे नाव लक्षात ठेवा, विचारतात. जेलचं नाव काय agar agar किंवा दुसरं नाव काय जेलिटिन. टू कन्वर्ट इनटू सेमी सॉलिड. सेमी जेल म्हणजेच काय असतं सेमी सॉलिड. सेमी सॉलिड. आता आयन्स ऑफ इनर्ट इलेक्ट्रोलाइट डू नॉट इन्व्हॉल्व इन केमिकल चेंज. ओके, म्हणजे आता पहिला पॉइंट आपल्याला समजला, युट्यूब वगैरे आहे ते जेलिटिन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आयन्स ऑफ इनर्ट इलेक्ट्रोलाइट डू नॉट इन्व्हॉल्व इन एनी केमिकल चेंज. म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट काय म्हणतात की लवकर आयन्स फॉर्म करत नाही, ते कोणत्याही चेंज मध्ये पार्टिसिपेट करत नाही. ही लाईन सोडून द्या, याच्यातून काय आउटपुट भेटणार नाही. दुसरी लाईन बघा, इलेक्ट्रोलाइट इन सॉल्ट ब्रिज शुड बी सच दॅट स्पीड ऑफ इट्स कॅटायन्स इज नियरली इक्वल टू द स्पीड ऑफ एनायन. एक्झाम्पल KCl चं घेतलं म्हणजे काय माहिती का की Cl जेवढा रिएक्टिव्ह आहे तेवढाच K पण रिएक्टिव्ह असला पाहिजे, तरच ते एकमेकांना
एक्सचेंज करतात आणि सॉल्ट ब्रिज मधून एक इकडे जातो आणि एक म्हणजे लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट जातो. आता कसं होतं बघा, मी केसीएल नाही घेतलं, मी समजा NaCl घेतलं, फरक काय पडला? इथं आहे NaCl, या इथं तुम्ही घेतलंय NaCl आणि सेकंड केस मध्ये तुम्ही काय घेतलंय? KCl. तर आता होतं काय की जर इकडून इकडं कलर चेंज करू आपण, येस, समजा इकडून इकडे गेला Na, तर तेवढ्याच स्पीडनी इकडून इकडे कोण गेला पाहिजे? Cl. ज्यावेळेस असे ते एक्सचेंज करतात ना त्यालाच करंट म्हणतात. मला सांगा त्या करंट शब्दाचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रिकल करंट. ठीक आहे, बरोबर. करंटचा अर्थ होतो का म्हणजे फ्लो, थोडक्यात एखाद्या गोष्टीचा फ्लो. मग फ्लो कोणाचा पाहिजे? प्लस आणि मायनसचा, म्हणजे जेवढे प्लस इकडे तेवढेच मायनस फिरले पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो बघा की Na तेवढा रिएक्टिव्ह नाही जेवढा Cl आहे, पण K तेवढा रिएक्टिव्ह आहे जेवढा Cl आहे. त्यामुळं KCl हा काय झाला? बेस्ट ऑप्शन झाला. आणि खाली तेच लिहिलं होतं बघ, KCl आहे, KNO3, NH4NO3 या दोघांची जी रिएक्टिव्हिटी ती सेम आहे. त्यामुळे NaCl पेक्षा बेस्ट ऑप्शन कोणता? येस, KCl. KCl. ओके, नेक्स्ट. If Ag+1, Ag+2, Pb+2, Ti+1 ions are present in cell, then KCl is not used because there can be formation of precipitate. नीट बघ काय म्हणतात ते. काय काय प्रेझेंट असलं पाहिजे किंवा असेल तर Ag+2, Pb+2, Ti+2 आर प्रेझेंट इन सेल. आता हे सगळे प्रेझेंट आहे, पण यांच्याबरोबर खूप फास्टली कोण रिॲक्ट करतो? KCl मधला Cl. आणि तो Cl त्यांच्या बरोबर काय फॉर्म करतो? प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट सॉलिड, लिक्विड का गॅस असतो? सॉलिड असतो. ठीक आहे. सो तुम्हाला हा फेमस आहे, खूप वेळा विचारतात. AgCl कलर कोणता? व्हाईट कलर असतो. ठीक आहे, येस. मग आता तुम्हाला कळलं त्याचा सॉल्ट ब्रिजचा शेप कसा आहे? यू, इन्व्हर्टेड यू. त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं? अगार जिलेटिन. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कॅटायन आणि आयनायन आहे दोघांचा स्पीड ऑफ मायग्रेशन कसा पाहिजे? सेम. जर तुमच्याकडं कॅटायन असतील Ag+, Pb आणि Ti, तर काय ऍड नाही करायचं? KCl. ओके, बिकॉज इट फॉर्म्स अ PPT. आता हे सगळं झालं बेसिकली. मग आता सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय? तो दोन जे काही बिकर दिसत होते त्यांना काय करतो? कनेक्ट. So it connects the solution of two half cells to complete the circuit. कसं आहे, एका ठिकाणी रिडक्शन होते, एका ठिकाणी ऑक्सिडेशन होते, तो दोघांना कनेक्ट करतो, म्हणजे रेडॉक्स रिएक्शन होती थोडक्यात. देन इट मेंटेन्स द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सोल्युशन इन ऑर्डर टू गिव्ह कंटिन्युअस फ्लो ऑफ जनरेशन ऑफ अ करंट. म्हणजे काय, मगाशी सांगितलं, तुम्हाला त्याचा फोटो नाही माहित ना, तुम्ही काही बघितलं नाही प्रॅक्टिकल मध्ये, त्यामुळे इमॅजिन नाही होत. बिकर घेतला, दुसरा बिकर घेतला, नीट समजून घ्या. याच्यामध्ये एक सोल्युशन आहे, याच्यामध्ये एक सोल्युशन आहे. मग आता कंडिशन अशी आहे की समजा याच्यात कॉपर सल्फेट आहे आणि याच्यात FeSO4 आहे, तर मला काय पाहिजे? फक्त इलेक्ट्रॉनला एक्सचेंज करायचंय. मग मी असं नुसता साधा पाईप जोडून चालेल का मध्ये? नाही. मला दोन गोष्टी चेक करायला लागेल की आयन्स पण फिरले पाहिजे आणि सोल्युशन पण मिक्स नाही झाले पाहिजे. मग त्यासाठी इथं मध्ये काय टाकायला लागेल? असं मटेरियल ज्याच्यातून करंट पास होणार पण सोल्युशन ट्रान्सफर होणार नाही. मग ते सॉलिड चांगलं, लिक्विड चांगलं का सेमी सॉलिड चांगलं ऑप्शन आहे? सेमी सॉलिड. ठीक आहे. मग सेमी सॉलिड म्हणून आपण इथं वरती लिहिले की अगार जेल वापरतात. मग आता होतं काय, आयन्स इकडून इकडे जातात आणि इकडे पोहोचतात आणि इकडचे तिकडे जातात, तिकडे पोहोचतात.
पण लॅब मध्ये ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल घेतो, प्रॉब्लेम काय होतं, ते जे जेल आहे ना ते नंतरून वेस्ट होतं, म्हणजे ते आयन्स मूव्ह होऊन त्याचा कलर चेंज होतो. त्यामुळे ते आगार आगार जेल सारखं सारखं चेंज करायला लागतं. तर हा एक पॉइंट आहे जो इथे त्यांनी मेन्शन केलेला नाहीये. ओके, त्याच्यानंतरून इफ द सॉल्ट ब्रिज इज रिमूव्ड देन व्होल्टेज ड्रॉप्स टू 0. साधी गोष्ट आहे, करंटच इकडून तिकडे नाही गेला तर तुमचा टोटल व्होल्टेज किती होणार आहे? 0. 0. Then it prevents the liquid-liquid junction potential. And the potential difference which arise between the two solution when they brought in contact with each other. म्हणजे काय होतं कधी कधी की तुम्ही तो सॉल्ट ब्रिज मध्ये टाकलेला आहे, इकडे एक बिकर आहे, इकडे एक बिकर आहे. तर कधी कधी काय होतं, मगाशी आपण बघितलं ना की इलेक्ट्रोड प्लस असतो, साईडला सगळे मायनस 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 येतात, त्यामुळे करंट फ्लो होणं स्टॉप होतं. पण सॉल्ट ब्रिज मुळे तसं होत नाही, कारण करंट कंटिन्युअसली लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट काय होतो, मूव्ह, आणि त्यामुळे Flow. काय अवॉइड होतं, यस, जंक्शन पोटेन्शियल, Junction. पोटेन्शियल अवॉइड होतं. ठीक आहे, हे आत्ताचा पॉइंट समजलं? हो सर. ठीक आहे, पुढं आता सेलचं काय बघायचं, रिप्रेझेंटेशन. म्हणजे कसं आहे का, मला तुमचं प्रॅक्टिकल घ्यायचंय आणि मला एका लाईन मध्ये सांगायचं की सेल कसं कशाला काय काय जोडायचं. तर मी कसं सांगणार ते, म्हणजे सेल रिप्रेझेंटेशन इथे तुम्हाला दिसतंय. एकदा ते स्वतः तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय दिसतंय, हा, आणि तुम्ही इमॅजिन करा की तो सेल तुम्ही लॅब कसा बनवणार. पहिली गोष्ट बघा, आता ZnS म्हणजे सॉलिड, म्हणजे तुम्ही Zn चा काय घेणार, इलेक्ट्रोड, बरोबर आहे, कारण तो सॉलिड मध्ये. बरं, नंतरून तुम्ही ZnSO4 चं सोल्युशन घेणार, कारण इथं काय लिहिलंय, AQ. ओके, मग मी काय केलं, तर सोल्युशन घ्यायचं म्हणजे कॉमन सेन्स आहे, त्यासाठी काय लागणार, बीकर. सो दिस इज बीकर. त्याच्यामध्ये डीप काय केलंय, इलेक्ट्रोड डीप केलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतरून म्हणजे आपण हे रेडी केलं, हे पण रेडी केलं. आता मी रेडी केलं म्हणजे याच्यात घेतलं चला सोल्युशन ZnSO4 चं. पण तुम्ही जर नीट बघितलं ना, दोन फेजला, फेज कळते ना, सॉलिड लिक्विड गॅस, हो सर. दोन फेजला सेपरेट करण्यासाठी एक लाईन दाखवतात. पण आता ते दोन दोन लाईन मध्ये दाखवलंय, त्याचा अर्थ काय, आता जस्ट वरती कोणता पॉइंट बघितला, यू शेप, सॉल्ट ब्रिज. म्हणजे आता सॉल्ट ब्रिज आला म्हणजे कन्फर्म झालं की तुमच्याकडे एक नाही, किती सेल आहे, 2 सेल आहे. ठीक आहे, मग तुम्ही बीकर घेतला, पहिले इलेक्ट्रोड ठेवला, मग आता मध्ये सॉल्ट ब्रिज आणा, सॉल्ट ब्रिज चला मध्ये जोडून टाकला, विषय संपला. त्याच्या पुढे तुमच्याकडे कोणतं सोल्युशन पाहिजे, कॉपर सल्फेट. सो मी याच्यात कॉपर सल्फेट रेडी केलं, आणि कॉपर सल्फेट मध्ये जो काय रॉड आहे तो कोणाचा आहे आता सध्या, कॉपरचा, आणि हा कोणाचा होता, झिंकचा. बाकी तुम्ही नेहमीप्रमाणे काय करायचं, इथं काय जोडणार, बॅटरी, हा, बल्ब, देन बॅटरी जोडली आणि सर्किट कंप्लीट झालं. म्हणजे एवढ्याशा लाईन वरून कसं प्रॅक्टिकल करतात ते समजलं. ठीक, हो सर. चल आपण बघू, आपण जे म्हणतो ते खरंच बरोबर आहे का सर. पहिला पॉइंट, वी रिक्वायर 2 हाफ सेल्स to produce an electrochemical cell which can be represented by following steps. बघा, the anode half cell is always written on the left side. म्हणजे तुम्हाला दरवेळेस सांगायची गरज नाही, जो लेफ्टला असतो तो 100% काय असणार आहे, एनोड. ठीक आहे, आणि राईटला काय असणार आहे, कॅथोड. मग आता तुम्ही पेपरला विसरले तर काय करायचं, मग लक्षात कसं ठेवणार, अल्फाबेटिकली ए येतो, आणि आपण लिहिताना लेफ्ट टू राईट लिहितो नेहमी. सो इट इज एनोड, आणि इकडे काय असणार आहे, कॅथोड. ठीक आहे, देन सेपरेशन ऑफ 2 फेजेस, म्हणजे मी आता सांगितलं मॅटरच्या ज्या फेज आहे त्यांना सेपरेट कशाने करतात, वर्टिकल लाईन. ठीक आहे, देन the various material present in the same phase are shown together using commas.
सो आता इथं नाही येते, खाली तुम्हाला दिसेल नंतर ज्यावेळेस वेगवेगळे मटेरियल येतात त्यावेळेस मध्ये कॉमा कॉमा दिले जातात. पुढं द सॉल्ट ब्रिज इज रिप्रेझेंटेड बाय हाऊ मेनी लाईन? डबल. त्याला काय म्हणतात? डबल स्लॅश. Then the significant figures of the substance like a pressure or of a gas, concentration of ions, etc. are indicated in brackets immediately after writing the substances. म्हणजे जर काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तिथं लिहिली जाते. फॉर एक्झाम्पल इथं सगळ्यांची फेज लिहिलेली आहे. ओके, सो एवढे रूल्स आहे ज्याने आपण सेलला रिप्रेझेंट करू शकतो. कळलं? हो सर. ठीक आहे. चला मला फायनली एकदा सांगा, हे बघून तुम्ही काय घेणार प्रॅक्टिकल करण्यासाठी? Radiant. झिंक. झिंक काय पण? रॉड. रॉड. मग हे स्लॅश म्हणजे काय? डबल स्लॅश नाही, डबल नाही, सिंगल स्लॅश म्हणजे Vertical line. ते ठीक आहे. व्हर्टिकल लाईन का लिहिली तिथं हे विचारतो. Separation of two सेपरेशन ऑफ टू काय? फेजेस. सॉलिड टू phases. लिक्विड, ऍक्वेस. मग हे काय घेतलं तुम्ही? इलेक्ट्रोलाइट घेतलं. ओके, मग तो तुमचा एक बिकर तयार आहे. मग तो बिकर आणि शेजारचा बिकर याला जोडणारा मध्ये कोण आहे? व्हॉट इज दिस? सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. देन मग हे ऍक्वेस सोल्युशन आहे. परत दुसऱ्या बिकर मधले CH4 टाका आणि तिथं तुम्हाला घ्यायचं रॉड. एवढं क्लिअर आहे? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता इथून पुढे सगळे इलेक्ट्रोड चालू होणार आहे वेगवेगळ्या टाईपचे, आणि कोणाचं काय स्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन पर्पज हे सगळं बघायचंय. ओके, बघा पुढे लिहिले इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याच्या नावामध्येच आहे इलेक्ट्रोडच्या अराउंड जे चार्जेस तयार होतात त्यालाच काय म्हणणार? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पोटेन्शियल. ती पहिली लाईन बघ काय म्हणते? The potential developed between metal electrode and its ions in a solution is known as the electrode potential. सेंटरला इलेक्ट्रोड आहे, साइडला त्याचं सोल्युशन आहे. सोल्युशन आणि इलेक्ट्रोड याच्यामध्ये जे प्लस 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 किंवा मायनस मायनस तयार होतात त्यामुळे जो गॅप तयार होतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल. ओके, पहिली लाईन समजली? येस सर. ठीक आहे. हो सर. मग आता काय करतात ते की प्रत्येक गोष्टीला काहीतरी स्टँडर्डाइज करायला लागतं, एक स्टँडर्ड व्हॅल्यू ठेवायला लागते. मग असं इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आपण डिफाईन करून ठेवलंय त्यालाच काय म्हणायचं? स्टँडर्ड. मग स्टँडर्डचा अर्थ काय होतो ते पण बघा. पोटेन्शियल डेव्हलप बिटवीन मेटल इलेक्ट्रोड्स अँड सोल्युशन ऑफ इट्स आयन्स ऍट 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. आता स्टँडर्डायझेशन सुरू झालं की कॉन्सन्ट्रेशन 100% 1 मोलारच असलं पाहिजे. प्रेशर पण किती असला पाहिजे? 1 बारच असला पाहिजे. आणि टेम्परेचर किती पाहिजे? 298 केल्विनच असलं पाहिजे. या तीन कंडिशनला जे पोटेन्शियल डेव्हलप होणार त्याला त्यांनी फिक्स मध्ये एक नाव देऊन टाकलं, काय? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पोटेन्शियल. हे कळलं आता? हो सर. ठीक आहे. आपलं 8 पर्यंत आहे ना? हो सर. हो सर. ठीक आहे. अभ्यास चालू आहे का तुमचा? बोर्डची एक्झाम आली ना? हो सर. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. चला, ओपी ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आरपी म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल. आता ऑक्सिडेशन होणार म्हणजे इलेक्ट्रॉन गिव्हन आउट होतात. सो द इलेक्ट्रॉन पोटेन्शियल फॉर ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. सो इलेक्ट्रॉन डोनेट होतात. सो टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज. greater the oxidation potential, greater will be the tendency to get oxidized. तेच परत परत देतात. एक साधी गोष्ट बघा की ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रॉन दिले जातात आणि ते देण्याची टेंडन्सी म्हणजेच काय असणार आहे? ऑक्सिडेशन पोटेन्शियल. मग पोटेन्शियल कशावरून ठरतं? एनच्या व्हॅल्यू वरून, जे इथे त्यांनी नीट लिहिलं नाही. हा एन दिसतोय.
+1 +2 +3 +4 जेवढी व्हॅल्यू वाढत जाते तेवढं काय वाढत जाणार? ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल. त्याच्या अपोजिट रिडक्शन पोटेन्शियल. आता जो प्लस आहे तो इलेक्ट्रॉनला घेतो आणि तो स्वतःला न्यूट्रल करून टाकतो. या प्रोसेसला काय म्हणणार? रिडक्शन. सो जेवढं रिडक्शन पोटेन्शियल जास्त तेवढी काय जास्त? रिड्यूस होण्याची टेंडन्सी जास्त. जास्त. ओके, ठीक आहे. ओके, बेसिक कन्सेप्ट होत्या, काही अवघड नाही याच्यात. हे समजलं? हो सर. ठीक आहे. आता तुमच्या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे ते कशावर डिपेंड आहे? आता इथं वाचायची पण गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल करता तुम्हाला डायरेक्ट समजतं ते. पहिलं काय? कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, देन नेचर ऑफ मेटल आणि प्रेशर, टेम्परेचर, कंडिशन. आता एखादा सेल आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, त्याच्यामध्ये 100% काय असतं? एक रॉड असतो आणि देन तिथे इलेक्ट्रोलाइट असतं. मग जो काय रॉड असतो त्या रॉडलाच त्यांनी काय म्हटलंय? मेटल. आणि इलेक्ट्रोलाइटला काय म्हटलंय? सोल्युशन. आणि रूम टेम्परेचरला जे काय असतं ते काय असतं? प्रेशर आणि टेम्परेचर. या सगळ्या गोष्टींवर डिपेंडंट असतं त्याचं पोटेन्शियल. कळलं एवढं? येस सर. नाव काय? पॉइंटचं नाव हो काय सर. होतं? ओके, पॉइंटचं नाव काय होतं? इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आणि त्याच्यातलं मेन काय? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पोटेन्शियल. ठीक आहे, पुढे जाऊ आता. त्या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो? एक अंदाज लावा बरं. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय? एकटा की कोणातरी बरोबर वापरणार? कोणातरी बरोबर वापरणार. बरं, मग तो कोणाबरोबर तरी वापरायचा आणि तो आपण त्याला रेफरन्स पकडतो, म्हणजे तो स्वतः व्हॅरी होतो का तो स्वतः स्टँडर्ड आहे? स्वतः स्टँडर्ड. बरं, ठीक आहे, बघू काय करतात आता. द पोटेन्शियल ऑफ सिंगल तो इलेक्ट्रोड. व्हॅरी. ठीक आहे, बघू ना आपण. The potential of a single electrode cannot be determined, but the potential difference between the two electrodes can be accurately measured using reference electrode. म्हणजे काय होतं बघा, तुम्ही प्रॅक्टिकल करता, तुमच्याकडं इलेक्ट्रोलाइट असतं, बॅटरी असती. इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं, बॅटरीचं पोटेन्शियल चेंज होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही दरवेळेस कसं काय सगळ्या गोष्टी चेक करणार आहे? त्याला कॅलिब्रेशन म्हणतात. प्रॅक्टिकल करताना आपण काय करतो? जे जे वापरतो ना त्याला कॅलिब्रेट करतो. कॅलिब्रेट म्हणजे चेक करून घेतो ते बरोबर आहे का नाहीये. ठीक आहे. मग आता तुम्ही सध्या ही डायग्राम बघा. इथं काय दिसतंय तुम्हाला? इलेक्ट्रोड आहे. इथं काय दिसतंय? ॲक्वियस सोल्युशन आहे. इकडे काय दिसतंय? H2 आहे. मग तुम्ही प्रॅक्टिकल करताना सगळ्या गोष्टी परत परत चेक नाही करू शकत. त्यामुळे आपण काय करतो? एक इलेक्ट्रोड ठेवणार आणि त्याच्या व्हॅल्यूला कम्पेअर करणार. ते कम्पेअर करणं त्याला दुसरा शब्द काय वापरलाय? रेफरन्स. An electrode is chosen as a reference with respect to which all other electrodes are valued. म्हणजे असं नाही की एक इलेक्ट्रोड आहे त्याची रेंज एकदम वेगळी आणि तुम्ही जो वापरणार त्याची वेगळी. साधारण त्याच्या रिलेटेड वापरला जातो. आता बघा, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE म्हणजे काय बघा. आता रिप्रेझेंटेशन कसं आहे त्याचं आता तुम्हाला हे कळलं लगेच. बघा, PT म्हणजे प्लॅटिनम. दिसतंय बघा इकडे प्लॅटिनम. मधी कॉमा म्हणजे काय की आपण त्या इलेक्ट्रोड मध्ये डायरेक्ट PTच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आणणार आहे? H2. सो इथून बघा हायड्रोजन गॅस आतमध्ये येतोय. ठीक आहे. मध्ये एक ऑब्लिक केलं म्हणजे तुमची फेज काय झाली? चेंज. म्हणजे सॉलिडचा लिक्विड किंवा गॅसचा लिक्विड होणार. सध्या तुमच्याकडे गॅस आहे, गॅसचं कन्व्हर्जन H+ म्हणजे लिक्विड झाला. इथं लिहिलंय बघा ॲक्वियस. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे. आणि हे नेहमी असे मेटल वापरतात की जे रीडिंग चेंज करत नाही, ते प्रिशियस पण असतात. कोणता मेटल वापरलाय? PT. प्लॅटिनम. प्लॅटिनम खूप स्वस्त असतं ना. नाही सर, महाग असतो. नाही. म्हणजे ते तसेच वापरतात. ठीक आहे. सो वेन ऍक्ट ॲज एनोड,
तो जर ऍनोड असं म्हणजे एक पहिली गोष्ट त्याला आपण कुठं पण स्टँडर्ड म्हणून वापरतो. सो आता समजा असा वापरला की तो ऍनोड म्हणून काम करणार आहे. सो त्या केसमध्ये तो हायड्रोजन रिलीज करतो म्हणजेच इलेक्ट्रॉन रिलीज करतो. सो इथं त्यांनी कसं लिहिलंय बघा, H2 गॅस मध्ये होता आणि ऑब्लिक त्याच्या शेजारी एन्व्हायरमेंट कोणाचं होतं? ऍक्वियस. Aqueous. ठीक आहे. सो इज इक्वल टू SOP. SOP म्हणजे काय? अंदाज लाव. Standard oxidation potential. बरोबर आहे, स्टँडर्ड Standard ऑक्सिडेशन oxidation. पोटेन्शियल. जर तो कॅथोडचं काम करत असेल तर रिॲक्शन रिव्हर्स होती, तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. त्या केसमध्ये इथं H होता, आता इथं H आला आणि H2 बाहेर गेला. सो SRP चा फुल फॉर्म Standard रिडक्शन reduction potential. पोटेन्शियल. ठीक आहे. ओके, पुढे बघू आता. हे काय चाललंय आपलं? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आता त्याच्या नेक्स्ट पॉइंट. फॉर SHE, what is SHE? Standard hydrogen Standard electrode. hydrogen electrode. Electrode potential is taken to be 0 at all temperature. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, टेम्परेचर चेक करायची गरजच नाही कारण त्याचं 0 पकडतात. त्यामुळं SOP इज इक्वल टू SRP असणार, विच इज इक्वल टू 0. म्हणजे काय? याला लेफ्टला नेलं तर 0 होईल काय? Plus होईल सर. हो सर. होणार ना? हो सर. हो सर. ठीक आहे. ओके. So to calculate standard potential of any other electrode, a cell is coupled with the standard hydrogen electrode. तुम्हाला कोणता पण एक इलेक्ट्रोड पाहिजे तुम्ही घेतला, तुम्हाला त्याला कॅल्क्युलेट करायचंय, तर तुम्ही याला वापरू शकता. and its potential is measured that gives the value of electrode potential of that electrode. म्हणजे त्याला कन्सिडर करतो आपण आणि बाकीच्यांचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. याच्यावरून मला एक आठवलं, तुम्हाला माहिती आहे बफर सोल्युशन काय असतं? नाव ऐकलंय का? हो सर. हो सर. हो काय सर. असतं सांगा? हो सर. बफर सोल्युशन म्हणजे काय? त्यात इथिलियम ब्रोमाइड pH राहायचं सर. मेंटेन केलं जातं. pH चेंज नाही होत सर त्या सोल्युशनचं. त्याचं काय असतं, जो बफर सोल्युशन असतो त्याचा pH चेंज होत नाही. ओके. मग आता काय असतं, तुमच्या लॅबमध्ये pH मीटर असतो. pH मीटरच्या स्क्रीनवरती ते असं डिजिटल डिस्प्ले असतो, तिथं दिसतं की pH किती आहे. त्याच्या मागे 2 पॉइंट असतात, ते तुम्ही डीप करतात तुमच्या सोल्युशन मध्ये. पण काय होतं की समजा मध्ये लाईट जरी गेली आणि तुम्ही एक सोल्युशन आहे त्याच्यात इलेक्ट्रोड डीप करून ठेवलाय आणि तुम्ही रिडिंग बघताय आणि सध्या मध्येच लाईट गेली आणि त्याच्या आधी रिडिंग इथं समजा 7 होतं, तर लाईट आल्यानंतर ते रिडिंग काय होतं, 7.2 चं डायरेक्ट समजा 7.9 ला पण जाऊ शकतं. म्हणजे लाईटच्या अवेलेबिलिटी नुसार याची रिडिंग काय होतात, चेंज होतात. चेंज होतं. पण आपल्याला एवढा डिफरन्स नाही चालत, तो खूप मोठा डिफरन्स आहे, 7.2 टू 7.9. ओके. मग त्यामुळे आपण काय करतो की ज्यावेळेस लाईट येणार आहे परत आपलं बफर सोल्युशन घ्यायचं, कारण त्याचा pH कसा असतो, कॉन्स्टंट. मग त्याला परत याच्यात डीप करायचा. मग तिथे एक नॉब असतो, तो नॉब फिरवायचा. समजा या बॉटलवर लिहिलेलं असतं 4, 5 समथिंग. 4 लिहिलं तर बरोबर 4 ला ऍडजस्ट करायचा आणि परत एकदा रिडिंग घ्यायचा. सो बफर सोल्युशन पण कसलं काम करतं, स्टँडर्डचं, जसं हा इलेक्ट्रोड करतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, येस, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके. हा झाला फर्स्ट. आता दुसरा कोणता आहे? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड. ओके, 2 मिनिटं. डायग्राम दिली नाही, ठीक आहे, नसेलच तुम्हाला ती. बघा आता त्याचं नाव काय, कॅलोमोल इलेक्ट्रोड, Hg2Cl2. बघा आता, वेन ऍक्ट ऍज अ कॅथोड काय होतं बघा आता याच्यामध्ये, आणि ऍक्ट ऍज अ ऍनोड. वरती आधी सेल दिलाय, तुम्हीच मला याची थोडी माहिती सांगा. सुरुवातीला काय काय वापरलंय, प्लॅटिनम. ठीक आहे. ऑब्लिक Hg2Cl2. आता Hg काय असतो, सेमी सॉलिड. म्हणजे समजा तो लिक्विड मध्ये, म्हणजे फेज चेंज झाली म्हणून मध्ये लाईन आली. त्याच्यानंतर त्याच मर्क्युरी मध्ये Cl2 काय
सॉलिड. Solid. सोल्युशन हा Cl2 घेतला आणि त्याच नंतर आपण इथं काय घेतलं KCl घेतला लिक्विड म्हणून. ठीक आहे. बरं, या सगळ्या रिप्रेझेंटेशन मध्ये काय रिॲक्शन होती बघा. आता कॅथोडला काय होतं, कॅथोडला इथं तुम्ही सांगा हे रिॲक्शन बघा बरं, ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन? ऑक्सिडेशन सर नीट बघा, नीट बघा. ऑक्सिडेशन Reduction. रिडक्शन, कारण इलेक्ट्रॉन ऍड झाला, रिडक्शन. आणि इथे इलेक्ट्रॉन डोनेट झाला म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ठीक आहे. मग सुरुवातीला काय होतं, तुमचा जो Hg2Cl2 आहे तो इलेक्ट्रॉन ऍड करतो स्वतःमध्ये. तुम्हाला हे काढता येतं ना, याच ऑक्सिडेशन स्टेट काढता येईल Hg ची? हो सर किती सांग? +1 +1. मग +1 आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन +2 सर +2 तर ठीक आहे, प्लस आहे थोडक्यात जे असेल ते. समजा ती +2 आहे, मग तो आता ओरिजिनल स्टेटला जाण्यासाठी इलेक्ट्रॉन काय करणार, घेणार. घेणार म्हणून तो घेणार. इलेक्ट्रॉन ऍड झाला. ठीक आहे. आता इथं Hg ओरिजिनल स्टेटला आहे, मग त्यांनी जर Cl- स्वतःकडे घेतला, ठीक आहे, तर तो इलेक्ट्रॉन काय करणार, देणार. देणार. ठीक आहे. सो अगेन दिर इज अ रेडॉक्स. सो तुम्हाला काय विचारतील, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे कॅल्युमल इलेक्ट्रोड काय असतो, त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, कुठं ऑक्सिडेशन होतं आणि कुठं रिडक्शन होतं. एवढं क्लिअर आहे? येस सर Yes, sir. ठीक आहे. बरं, एक मिनिट.